आणि यानंतर बातमी पुण्यामधनं आहे। पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये 4 मुली आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी गेल्या होत्या, पण गेले 2 दिवस त्या घरी परतलेल्या नाहीयेत। मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, हे प्रकरण काय आहे आणि मुलींचा शोध लागू शकतोय का? ज्ञानदा, खरं तर पुण्यातील चंदननगरमध्ये या ठिकाणी एक धक्कादायक परत एकदा प्रकार समोर आलेला आहे। 16 तारखेला 4 मुली येरवड्यामध्ये शिकणाऱ्या एका शाळेमध्ये, द्रुंकर म्हणून शाळा आहे, त्या ठिकाणी शिकणाऱ्या 4 मुली आणि त्यांचे मित्र दोघजण शाळेला न जाता, शाळेला बंक करता बाहेर जाण्याचा त्यांनी प्रोग्राम ठरवला आणि त्यानंतर ते फिरायला निघाले। परंतु ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी मुली थोड्याशा घाबरल्या। आई वडील आपल्याला मारतील यामुळे ते घरी न जाता त्या चौघींपैकी दोन मुली घरी गेल्या, तर 2 मुली घरी न जाता घाबरून बाहेरच राहिल्या आणि त्यानंतर त्यांनी मुठा नदीमध्ये आज त्याच्यानंतर त्यांच्या घरच्यांनी चंदननगर या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कंप्लेंट देखील दाखल केलेली आहे। परंतु आज सकाळी दुपारी 12:30च्या सुमारास मुठा नदीमध्ये या ठिकाणी त्यांचा मृतदेह, दोन्ही मुलींचा मृतदेह सापडून आलेला आहे। आता चंदननगर पोलीस पुढील तपास करत आहेत की या दोन्ही मुलींनी आत्महत्या केलेली आहे की काही वेगळा प्रकार यांच्या या मागे आहे। आता चंदननगर पोलीस याचा तपास करत आहे। ज्ञानदा, मिकी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।